हल्ली महिलांमध्ये सगळ्यात कॉमनली आढळणारा आजार म्हणजे पीसीओडी म्हणजेच पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. जर आकड्यांमध्येच बोलायचं झालं तर साधारण एका वर्षाला 10 लाख महिलांमध्ये पीसीओएस हा आजार सापडला जातो सध्या. तर यावरूनच लक्षात येतं की पीसीओडीचं प्रमाण हे किती वाढलेलं आहे. आता आपण ह्याच पीसीओडी बद्दल जाणून घेऊया. आपण पीसीओएसची कॉमन लक्षणं काय असतात ते आता आपण जाणून घेऊया. यातील सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं की पिरियड्स इरेग्युलर येणे म्हणजे अनियमित पाळी येणे, ब्लिडिंग खूप जास्त होणे किंवा ब्लिडिंग कमी होणे हे पण एक पीसीओएसचं महत्त्वाचं लक्षण आहे. त्यासोबतच वेट गेन म्हणजेच वजन वाढणे, ओबेसिटी हे पीसीओडीचं महत्त्वाचं लक्षण आहे. त्यासोबतच पिंपल्स येणे आणि त्वचा खूप ऑइली होणे हे पण एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्यासोबतच चेहऱ्यावरती केस येणे म्हणजेच अनवॉन्टेड फेशियल हेअर ग्रोथ असं आपण म्हणतो, तर तेही पीसीओडीच्या पेशंटमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळले जातात. आता आपण पीसीओएस होतो कशामुळे हे समजून घेऊयात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की बदललेली जीवनशैली. यामध्ये अनियमित आहार आणि अनियमित झोप आणि स्ट्रेस ही सगळ्यात महत्त्वाची कारण आहेत. यामुळे वजन वाढलं जातं. वजन वाढल्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो. इन्शुलिन रेजिस्टन्स झाल्यामुळे मेल हार्मोनचं जे प्रमाण आहे ते वाढतं आणि त्यामुळे मग अंडाशयामध्ये गाठी व्हायला सुरुवात होतात आणि त्याची वेगवेगळी लक्षणं जाणवतात जी आपण आधी बघितली. त्यासोबतच काही केसेसमध्ये जेनेटिक हे कारणही महत्त्वाचं आढळलेलं आहे की जर अनुवंशिकता असेल, घरामध्ये कोणाला पीसीओएसची लक्षणं ऑलरेडी असतील तर तुम्हालाही जाणवतं. तर असंही बऱ्याच केसेसमध्ये आढळलेलं आहे.